मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी प्रवीण कांबळे आणि सुनील कांबळे यांच्या प्लॉटवर आहे। हा गादेगाव या ठिकाणी आहे, पंढरपूरपासून 8 किलोमीटरवर आणि जिल्हा सोलापूर। तर या ठिकाणी प्लॉट व्हिजिटला मी येतोय म्हणलं असं कळल्यावर माझे काही मित्र जे ज्येष्ठ सिनियर आहेत आणि वयाने आणि अनुभवाने खूप दिग्गज माणसं आहेत, असे देशपांडे सर, मुकुंद देशपांडे सर आपल्यासोबत आहेत। यांचा जो अनुभव आहे, यांचे काही अनुभव आहेत जे मी पहिल्यांदा ऐकलेत ॲक्च्युली। मी जवळपास 8 ते 10 वर्ष झाली शेवगा शेतीचा अभ्यास करतोय आणि मी स्वतः लागवड केली होती आणि मी स्वतः आता मार्गदर्शनाचं काम सध्या करत आहे। मी आणि कोटमे सर आम्ही दोघंही या यूट्यूब चॅनलला चालवतोय। तर देशपांडे सरांचं मौल्यवान जे मार्गदर्शन आहे, जे मला नवीन माहिती मिळाली ते आपण देशपांडे सरांकडून स्वतः ऐकूया। सर, तुमचा परिचय द्या थोडक्यात आणि मी नंतर काही तुम्हाला प्रश्न विचारेल। माझं मुकुंद देशपांडे नाव, पंढरपूर तालुका भाळवणी गाव आहे माझं, बरोबर, सोलापूर जिल्ह्यामध्ये। आणि शेवगा शेतकरी आहे मी। गेली 16 वर्ष झाली शेती शेवगाचीच करतो, फक्त 2 एकर शेवगा आहे। तर तुम्ही मगाशी काय आपण चर्चा करत होतो तेव्हा बोललात की लागवडीचा काहीतरी वेगळा प्लॉट पाहिला। आपण काय करतो, लागवडीचं अंतर फार वाढवतो। लागवडी अंतर वाढवलं तर काय होतं, त्या सगळ्याच झाडाला फळ येते अशातला काय भाग नाही। आम्हाला रगाडे बापू म्हणून जे निरालोरण गाव आहे तिथे त्यांची नर्सरी आहे। 16 वर्षापूर्वी त्यांनी एक प्लॉट लावला होता 3 बाय 3 फुटावरती। मग त्याला आम्हाला ते काय खोटंच वाटलं म्हणून मी स्वतः जाऊन बघितला। मग त्यांच्याकडे आल्यानंतर परत 2 वर्षांनी मी स्वतः प्लॉट लावला। तो 3 बाय 3 वर प्लॉट जर आपण लावला, एकरी 4,300 झाडे बसतात। एकरी 4,300 झाडे बसतात। ओके, 4,300 झाडे बसली की आपल्याला काय होतं, प्रत्येक झाडानं उन्हाळा असतो, 1 मेला आपण 1 जानेवारी लागण केली की त्याची वाढ काही जास्त होत नाही, कारण त्याला पावसाळा नसतो, पाणी अनलिमिटेड मिळतं। आणि 15 मेला बरोबर त्याचा शेवगा चालू होतो। प्रत्येक झाडाने एका तोड्याला 1 किलो जरी शेंग दिली तरी 4 टन माल निघतो। पण सर, झाडाचं असं मध्ये जायला जागा राहील का? असं पूर्ण राहते जागा। तुम्हाला त्याची व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो। कसं करायचं काय, म्हणजे त्याच्या फांद्यावर विकसित होत नाही? त्याची जी फांदी आहे, शेंडा मारायचा नाही त्याला। अच्छा, शेंडा कटिंग करायची नाही? शेंडा कटिंग करायचं नाही, झाडासारखं ते थेट वरती जातं, सिंगल स्टंप ठेवायचा। सिंगल स्टंप। आणि उन्हाळा असल्यामुळे त्याची वाढ, फांदीची वाढ आहे ती भरपूर होत नाही, अशी शाखीय वाढ जास्त होत नाही, बरोबर जाते शेवगा। आणि जेव्हा ती वरती भरपूर जाईल तेव्हा आपण मार्च महिन्यात त्या शेंडा आणला की फ्लॉवरिंग त्याला येते लगेच, बरोबर। फ्लॉवरिंग आली की ती फांदीची वाढ थांबते लगेच, बरोबर। मग आपल्याला 15-16 मे पासून पहिला तोडा सुरुवात होतो। 1 जूनला आपल्याला एका झाडाला 1 किलो माल 2 आठवड्याच्या अंतराने 1 किलो माल दर झाडाला मिळतो। 1 तोडा झाला तर 4 टन माल आपल्याला मिळतो, 1 टाइम। आणि हाताने शेंगा सोडायला सोपे अगदी, कारण झाड उंची कमी असते, बरोबर। 4 टन माल आपल्याला समजा 40 रुपये जरी मिळाला तर 4 लाख रुपये होते आपले, बरोबर। साधं गणित आहे, एकदम साधं गणित आहे। आणि त्याला मेंटेनन्स काय नाही उन्हाळा असल्यामुळं, बरोबर। मग ऑगस्ट पर्यंत आपण त्याचं उत्पादन घ्यायचं, ऑगस्टला आपण ती पूर्ण छाटणी करून टाकायची त्याची। ओके। आणि डिसेंबरला परत दुसरा भार घ्यायचा। डिसेंबरला भार घेतला की फेब्रुवारीपर्यंत तो जे त्याचे आपल्याला 4-5 तोडे मिळतात। माझं तत्व काय, दरवर्षी पूर्ण लागवड बदलून टाकायची, म्हणजे ते फेब्रुवारीला झाड काढून टाकायचं पूर्ण, कारण काय होतं त्याचा फायदा त्याचा। आता हे झाड मोठं आहे आपलं, ही झाड आपण माल काढल्यानंतर हे झाड दमतं। मग आपल्याला माल पाहिजे असतो मे महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यात, पण ह्या झाडामध्ये अन्नद्रव्य किती आपल्याला काय माहीत नसतं। ह्याच्यात अन्नद्रव्य साठाच्या वेळा होईल तेव्हा ते आपल्याला शेंग देणार, तेव्हा आपली मेची जी येल्डची ही आहे अपेक्षा आहे ती सब पुढे निघून जाते। कमी रेटमध्ये आपल्याला ती माल निघतो भरपूर, बरोबर। त्यामुळे मग 15 रुपये शेवगा विकावा लागतो आपल्याला, त्यामुळे ती परवडत नाही शेती आपल्याला। मग त्यावेळेस आपलं काय होतं, दरवर्षी ते 1 किलो बीज आपल्याला जायचं फक्त वाया। दरवर्षी 1 किलो बी 3000 रुपये गेलं तर हरकत नाही, पण आपल्याला ज्या वेळी पाहिजे त्यावेळी शेवगा येतो नवीन लागणीचा। हा मोठा फायदा आहे त्यात। आणि हा प्रयोग त्याने रगाडे बापून करून दाखवला आम्हाला, त्याच्यावर आम्ही सुरुवात केली। आणि तो शेवगा मी बांधावता शेवगा त्यावेळी रानात आणला, आणि माझ्यानंतरच पण सांगोला पंढरपूर तालुक्यामध्ये शेवग्याचा प्रसार झाला भरपूर। त्यावेळी मला 25 टन शेवगा निघाला एकरी। त्याला कारण असं होतं
माझी डाळिंबाची बाग होती, त्याला खतं भरपूर होती. हा रेडी खतं त्यात त्याला मिळाली. जमिनीला खतं होती ऑलरेडी. जमिनीला खतं भरपूर होती. आपल्याला घाला म्हणलं 10 आले तर कोण घालत नाही. पण त्या आयती खतं मिळाल्यामुळं 25 टन मला मार्जिन मिळालं. त्यामुळे शेवगा हे पीक सगळ्या पिकापेक्षा चांगलं आहे. फक्त त्याला निष्ठा ठेवून आपण जर केलं, वेळच्या वेळी काम त्याचं केलं, शेवगा पिकाला खत लागत नाही, काय लागत नाही. परंतु दर 8 दिवसाला त्याला स्प्रे मात्र मारला पाहिजे. कारण ती आळी तयार झाली की पानं चांगली दिसली आपल्याला. पानं चांगली का दिसते तर कारण फुलं आलेलं ते फुल खाते. बरोबर. विटॅमिन युक्त फुल असते त्यामुळे ते आळी फुल खाऊन टाकते. फुल खाल्ली की त्याला शेकच लागत नाही. उत्पन्नावर परिणाम 8 होतो. दिवसाला कंपल्सरी स्प्रे पाहिजे त्याला. बरोबर. दुसरं त्यात विशेष काही करावं लागत नाही. ठीक आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.